पहिल्याच पावसामध्ये महाड तालुक्यातील खैरे गावामध्ये दरड कोसळली। एमआयडीसी परिसरामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे दरड कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा इथल्या सरस्वती नदीला पूर। कोथळा ते सिरसाळ्याचा संपर्क तुटल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप। हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट। नगर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली, तर पारनेर शहरातील लोणी रस्त्यावरती ओढ्याचं पाणी घरात शिरलं। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त। ब्राह्मणपुरी, सुलवाडा, पिंपरी शिवारामध्ये केळी पिकाचं मोठं नुकसान। नगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पारनेर तालुक्यात देखील जोरदार पावसाची हजेरी। पारनेर शहरातल्या लोणी रोड परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त। समस्या मार्गी लावा, वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंत्या यांना सूचना। मान्सून सक्रिय होताच वाशिममध्ये शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग। शेतीसाठी लागणारे खुरपणी आणि इतर साहित्य घेण्यासाठीही बाजारपेठेमध्ये गर्दी। आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालय यांच्या समोर धरणं आंदोलन। प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये भंडाऱ्यामध्ये आम आदमी पक्षाचं निदर्शन। आम आदमी पक्षानं महावितरण कार्यालयावरती मोर्चा काढून केली निदर्शनं। महावितरणनं प्रीपेड मीटरचा निर्णय मागे घेण्याची केली मागणी। अमरावतीमध्ये बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक। जम्मूमध्ये भाविकांवरती करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध। मृतांना वाहिली श्रद्धांजली। रिक्षा चालक मालक यांच्यात विविध प्रश्नांसाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून रिक्षा चालकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकामध्ये रस्ता ओलांडताना महिलेचा मंगळवारी मृत्यू। दरम्यान वाहतूक नियमनासाठी डिव्हायडर हटवल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिक कृती समितीचं आंदोलन। मराठा आंदोलनामुळे रखडलेल्या पोलीस भरतीचा 1,20,000 परीक्षार्थींना फटका। त्यामुळे वयोमर्यादेमध्ये आणखी एका वर्षानं वाढ करण्याची परीक्षार्थींची मागणी। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लाखोंची लूट करणारे दोघे बीड पोलिसांच्या ताब्यात। विलास शिंदे आणि प्रवीण काकडे असं आरोपींचं नाव। वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असतानाही दारूची अवैध वाहतूक। पोलिसांकडून 4 चाकी वाहनांसह लाखो रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त। डांबरच्या नावाखाली सुपारीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 112 मेट्रिक टन अवैध सुपारी नाभाशेवा बंदरातून हस्तगत। कस्टम विभागाची कारवाई। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांची रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरीला। सीपीआरमध्ये चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पाळत ठेवून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर भागामध्ये हिट अँड रनची घटना समोर। भरधाव कारची एका व्यक्तीला धडक। घटनेमध्ये वसंत ठोंबरे जखमी। कार चालकाचा शोध सुरू। अकोला रेल्वे स्थानकावरती शालिमार एक्सप्रेसच्या समोर उडी घेत एकाची आत्महत्या। आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाहीये। अकोला लोहमार्ग पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे डंपरचा भीषण अपघात। अपघातामध्ये डंपर चालकाचं निधन। दरीमध्ये कोसळल्यानंतर डंपरनं घेतला पेट। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील भुईबावडा येथे एसटी बसला अपघात। टेम्पोनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये 20 जण किरकोळ जखमी तर 4 जण गंभीर जखमी। नाशिकच्या दरी मातोरी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचं दर्शन। घराच्या परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.